गेल्या मंत्रिमंडळात तुम्हाला संधीची मिळाली नाही, त्यासाठी तुम्ही ज्यांची उंची 100 फुटावरून 80 फुटावर आणली होती ते कारणीभूत होते असं सांगितलं जातं. त्यावेळेला धीरूभाई अंबानीची माझे रिलेशन फार जवळचे होते आणि त्याच कालखंडामध्ये धीरूभाई अंबानी, प्रमोदजी महाजन आणि बाळासाहेब, धीरूभाई अंबानीचा कप परेडला सिमेंट नावाचा बंगला होता. त्या बंगल्याच्या टॅरेसवर ते तिघेजण बसायचे. त्याला धीरूभाईने सांगितलं की गणेश भाई को आप मुख्यमंत्री बना, राज्य को उछाल केले. तर बाळासाहेब सुद्धा कन्व्हिन्स झाले होते प्रमोद महाजन. आणि तुम्ही जर आठवत असाल तर मुंबई सकाळच्या पहिल्या पानावर नाईक नाव आडनावाचा कोणीतरी मुख्यमंत्री हे प्रमोद महाजनांनी बोलले. बरे बोलले ते बातमी अजून तिथे रेकॉर्डर असेल आहे ना बातमी. आता त्याला नाईक शिवसेनेमध्ये दुसरा कोणीच नव्हता, गणेश नाईक एकटाच नाही. म्हणजे ते प्रमोद महाजन ज्याला ते बोलले की नाईक नावाचा कोणतरी मुख्यमंत्री होईल, त्याचा अर्थ ती गोष्ट. कारण मला धीरूभाई बोलले होते की गणेशभाई आम्ही मोका मिळाला तर सोडणे का. मी म्हणलं धीरूभाई मला मुख्यमंत्री नाही. कारण राजकारणामध्ये राजकारण 5 वर्ष आली, 2.5 वर्ष आली, वर्ष आली, 6 महिन्याने, 3 महिन्यांनी, महिन्याने, आठवड्याने, दिवसांनी, तासांनी आणि मिनिटांनी बदल. त्याचं कारण असं की ज्यावेळेस 95ला मनोहर मुख्यमंत्री झाले, आदल्या रात्री सुधीर जोशींचं नाव घटनेचा म्हणून मी त्या डायसवर सेना भवनमध्ये होतो. सुधीर जोशीने आम्ही जोड बसलो असताना प्रमोद महाजन आले आणि सुधीर जोशींना बोलले, सुधीर तर करताय. प्रमोद महाजनजी त्याला मनोहर सुधीर अशा हात मारायचे. सुधीर जरा थोडा बदल झाला. सुधीर जोशीला का तुझ्या ऐवजी मनोहर असं. सुधीर जोशीचा चेहरा असा खराब उतरला, कारण सुधीर जोशीने कोटबीट शिवले होते. आता कोट शिवलेल्या माणसाला जर का उद्याला 5 मिनिटं अनाउन्समेंट असताना जर त्या ठिकाणी सांगितलं तू नाही. आणि दुर्दैवानं सुधीर जोशी त्यांचा तो अपघात होता, महसूल मंत्रीपद पण गेलं. इव्हन जनरल काय बोललो मी, अतिशय सज्जन माणूस. म्हणजे त्याला बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे दत्ताजी साळवी काय, वामनराव महाडिक काय, सरदे तुमचे शरदाचार्य, अमरनाथ पाटील, सर प्रभू, सुरेश प्रभू वगैरे सगळी मंडळी अतिशय त्यागी लोक. त्याला भोगी लोकांची म्हणजे कमान नव्हतीच. पण त्याच्यामध्ये मनोहर जोशी एक किती व्यवहार म्हणजे अंडरग्राऊंड युवक बिल्डर उन्मेषच्या माध्यमातून त्याच्या बिल्डरचा धंदा चालू होता त्यावेळेला. तर त्यावेळेला शिवसेना जी फुपावली त्या नेत्यांच्या त्यागामुळे आणि त्या लोकांनी केलेल्या निष्ठेने आणि कालांतरानंतर 99 साली म्हणजे 98-99ला म्हणजे संजू नाईकानंतर आम्ही काही घटकांना महापौर म्हणून नाव सांगण्याची गरज नाही. आणि नंतर इथलं वातावरण बदललं की त्यांना असं वाटतं की बा गणेश नाईक जे काय आता लिडिंग करतो हे सगळं कर्तृत्व आमचं आहे. 99 सालानंतर मग आम्ही दूर गेलो. म्हणून मी या महापालिकेच्या प्रचाराला बोललो की गणेश नाईकची ताकद नांदेडच्या सुजान जनतेची गणेश नाईकावर प्रेम. गणेश नाईक काय फिजिकली फार काय म्हणजे स्ट्रॉंग नाहीये. चाकू, सुरे, तलवारी, रिव्हॉल्वर घेतलेले गुंडांची फौज माझ्याकडे नाही. धीरूभाई अंबानी जरी माझा दोस्त होता तरी सुद्धा गणेश नाईक काय 2 नंबरच्या पैशाचा धनी आहे, सगळ्यांना नाही. अशा परिस्थितीमध्ये 95 ते 2000 पर्यंत शिवसेनेची सत्ता राहिली. 2000, 2005, 2010, 15 4 टर्म शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रवादीचं एकूण वर्चस्व राहिलं. आणि त्याच्यानंतर ज्याला आम्ही भाजपमध्ये गेलो त्याला मी आता 5 वर्ष निवडणुका झाल्या नाही, प्रशासनाचा कालखंड. पण मी लोकांना बोललो या ठिकाणी भाजपची सत्ता येईल
आणि आता ह्या निवडणुका झाल्या, ह्या 29 महानगरपालिकेमध्ये निवडणुका झाल्या, पण नवी मुंबई महापालिकेमध्ये महायुद्ध झालं. या सर्वसामान्य जनतेला त्याच्यातली ग्रॅव्हिटी माहीत नसते. या महापालिकेच्या निवडणुकांकरता अतिशय 1 वर्षापासून तयारी, म्हणजे आमचं अस्तित्व इथून नाहीसं करण्याकरता तयारी झाली. म्हणजे बेलापूरचे रमेश पाटलांचं कुटुंब हे अखंड काँग्रेसचे आहे. रमेश पाटलाचा मुलगा अमित पाटील त्याला सेनेत घेतले गेले, म्हणजे आताची सेना. त्याचा मुलगा अमित पाटील, त्याची सून ही नामदेव भगतांची मुलगी, ती काँग्रेसची महिलांचे अध्यक्ष आणि जनरल काँग्रेसचे पण अध्यक्ष, तिला सेनेमध्ये घेतलं. आता ते कुठल्या पद्धतीने घेतलं मला माहित, पण घेतलं. नामदेव भगत हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा गटाचे ते शहराचे अध्यक्ष, मित्रपक्ष, भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना, अजितदादा, एनसीपी. त्याने त्या अजितदादाच्या शहर अध्यक्षालाच शिंदे सेनेमध्ये आले. इथे सानपाड्यामध्ये वास्कर दाम्पत्य आहे. ते दाम्पत्य म्हणजे त्यांच्या जर लॉकेटमध्ये बघितलं, एका बाजूला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि एका बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो, म्हणजे त्याच्या पत्नीच्या पण आणि त्याच्या पण, त्याला पण शिंदे सेनेमध्ये. तुर्म्यामध्ये शरद पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष CR पाटील, त्यालाच शिंदे सेनेमध्ये आले. इकडे रमाकांत म्हात्रे, म्हणजे त्यांच्या सुद्धा लॉकेटमध्ये अशोक चव्हाणांचा फोटो, कोणाच्या, म्हात्रेंचा, त्यांना सुद्धा शिंदे सेनेमध्ये. MK मडवी यांच्या सुद्धा लॉकेटमध्ये त्यांची पत्नी, म्हणजे माझ्यावर त्या सगळ्यांचं प्रेम आहे. कुणाचं हे सगळ्यांची नावं घेतली नाही, एव्हरी पर्सन लव्ह मी, पण त्या MK मडवीच्या सुद्धा लॉकेटमध्ये त्याच्या पत्नीच्या, त्याच्या मुलाच्या, एका बाजूला उद्धव ठाकरे, दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरेचा फोटो, त्यांना पण शिंदे सेने. म्हणजे एकूण माझी 65 नगरसेवक. आता 29 महानगरपालिकेच्या निवडणुका असताना शिंदे सेनेचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे ऐरोली मतदारसंघामध्ये 1 दिवस पूर्ण, बेलापूर मतदारसंघामध्ये 1 दिवस पूर्ण, निवडणुकीच्या 1 दिवशीच्या रात्री पूर्ण रात्र नवी मुंबईमध्ये, आणि निवडणुकीच्या दिवशी सुद्धा नवी मुंबईमध्ये, म्हणजे 4 दिवस. म्हणजे नवी मुंबईमध्ये गणेश नाईकच्या विचाराचं अस्तित्व सपुष्टात आणलं की आपल्याला पुढे भविष्यकालामध्ये 25 वर्ष कोणी आणू शकणार नाही. आता किती पैसे वाटले, 1 नंबरचे 2 नंबरचे आले असले, पण वाटले गोष्ट खरी, म्हणजे नवी मुंबई जनतेला नाही. पण मी त्याला सांगितलं की नवी मुंबईची स्वाभिमानी जनता, तुमचा पैसा फुकारे. नवी मुंबईची जनता स्वाभिमानी, सुशिक्षित. तेवढंच नाही तर प्रभाग रचना करताना महापालिका आयुक्त, सचिव म्हणून आले, तर मी नाव नाही घेतलं, आणि निवडणूक आयोग, या तिन्ही घटकांना एक प्रकारचं म्हणजे प्रेशर देऊन नवी मुंबईमध्ये भाजपचे 25 ते 40 नगरसेवक फक्त येतील, अशा प्रकारची तरतूद केली होती. खरं म्हणजे या अशा हलकटपणा केला नसता तर 90 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आले असते. मी आत्मविश्वास म्हणतो. आणि अशा परिस्थितीत सुद्धा मुंबईच्या जनतेने 65 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून दिले. काउंटिंगच्या दिवशी एकेकाली 77 पर्यंत आपला आकडा गेला होता. एक माझा संजू नाईकचा मित्र दिल्लीमधला शिंदे, तो रामराजे शिंदे, मला दिल्लीला आम्ही राष्ट्रीय अध्यक्षाच्या नेमणुकीच्या वेळी पक्षानं जे 10-12 लोकांना सन्मान केले, मला केला, मी गेलो तिथे महाराष्ट्र भवनमध्ये रामराजे बोलले की नाही साहेब,
पॉन्टिंगच्या दिवशी मी शिंदे सेनेच्या मुख्य नेत्याच्या घरी होतो. 29 महानगरपालिकेपैकी कुठे काय चालू विचार, फक्त नवी मुंबईत काय चालू, आणि असं नवी मुंबईमध्ये आकडा कमी का होत नाही. आणि त्याने मला सांगितलं ही वॉज अनरेस्ट, म्हणजे रडायचं बाकी राहिला. हे मी बोलतो कशाला, कारण त्याने गव्हर्नमेंट केलं ते. आता रामराज्य कोण बोलला, पत्रकारांना माहिती. आणि ज्या वेळेला त्याला समजलं का नवी मुंबईमध्ये आता सगळं संपलं, तर त्याला खरं म्हणजे हताश निराश झाला. आता नवी मुंबईच्या मध्ये हे सगळं श्रेय नवी मुंबईच्या, तर त्याला कोण माफर होईल कोणाला माहित होतं का? हरिदादा तुम्ही सांगू शकेल, आम्हाला माहित नव्हतं. सगळ्यांना टाकीनं पाकिटमध्ये नावं पाठवून दिले. आणि तिथे गेल्यानंतर बोलल्यानंतर जे काही ज्यांच्या अपेक्षा होत्या, पेपरला बातम्या होत्या, वेगळे या लोकांची नाव होती का तुमच्या पेपरवर? तुमच्या सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, लोकांची नाव होती का नव्हती? भविष्य काळामध्ये सुद्धा असं